नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडीएन स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। आज पुन्हा 200 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, एकूण आकडा पोहोचला 5765 वर। प्रशासन गुंतले कोरोनात, मात्र वाळू माफियांनी लावला अवैध उपसा। गौण खनिजाच्या चोरीकडे तहसीलदारांचे मात्र दुर्लक्ष। मिशन बिगिनच्या दुसऱ्या सत्रात पोलीस झाले आक्रमक, नाकाबंदीत नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर जबर दंड। आणि आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी घरीच केली विठुरायाची पूजा अर्चा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी दिंडीला होती बंदी। आता सविस्तर बातम्या। जिल्ह्यात आज 200 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5765 इतकी झाली आहे। यापैकी 2741 रुग्ण बरे झाले असून 2761 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आज सकाळी 192 आणि दुपारी 8 अशा 200 नव्या रुग्णांची भर पडली आहे। त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या 5765 इतकी झाली असून 2741 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत। 263 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। त्यामुळे आता 2753 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे प्रशासनाने सांगितले आहे। आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे आहे। फातिमा नगर हरसूल 1, जुना बाजार 1, शिवशंकर कॉलनी 2, N2 विठ्ठल नगर 2, न्यू पहाड सिंगपुरा 2, हरसूल 3, नंदनवन कॉलनी 2, पुंडलिक नगर 3, विवेकानंद नगर 2, विशाल नगर 5, सातारा परिसर 6, संजय नगर मुकुंदवाडी 2, रेणुका नगर 3, सिंधी कॉलनी 1, लक्ष्मी नगर गारखेडा 1, न्यू हनुमान नगर 4, शिवाजी नगर 9, आंबेडकर नगर 2, विजय नगर 2, पोलीस कॉलनी टीव्ही सेंटर 2, N11 पवन नगर 1, मुकुंदवाडी 4, जाफर गेट 1, आकाशवाणी परिसर 1, उस्मानपुरा 1, जाधववाडी 1, N2 सिडको 2, नूतन कॉलनी 1, टीव्ही सेंटर 1, गारखेडा 4, सुरेवाडी 5, विष्णुनगर 1, गजानन नगर 1, पडेगाव 1, छावनी 1, समर्थ नगर 1, भाग्यनगर 1, हिंदुस्तान आवास 5, उत्तम नगर 3, तानाजी नगर 5, शिवाजी कॉलनी 1, हनुमान नगर 4, कैलास नगर 1, जय भवानी नगर 1, जाधव मंडी 1, स्टेशन रोड परिसर 1, अहिंसा नगर 1, गादिया विहार 1, देवराई 1 या भागातील कोरोनाबाधित आहेत। महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने सध्या शहरातील वाळू माफिया सक्रिय झाले असून सावंगी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे। कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन तिकडे गुंतलेले असताना इकडे लाखो रुपये किमतीचे गौण खनिज चोरी होत आहे। सध्या संपूर्ण प्रशासन कोरोना महामारीच्या विरोधात काम करीत आहे। महसूल विभागातील कर्मचारी याच कामात विविध पातळ्यांवर लढाई लढत असून कोरोनाला हरवणे ही सर्वांची आज पहिली प्राथमिकता आहे। मात्र महसूलच्या अधिकाऱ्यांचे इतर कामांकडे दुर्लक्ष असल्याने सध्या वाळू माफियांनी हैदोस घातला असून शहराच्या जवळच असलेल्या सावंगी परिसरात तलावाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत आहे। या ठिकाणी वाळू माफिया सर्रासपणे कुणालाही न घाबरता तलावाच्या पात्रातील वाळूचे ढिगार उचलून नेत आहे। वाळूच्या अवैध उपशामुळे या भागात मोठमोठे खड्डे पडले असून नैसर्गिक संपदा चोरी होत असल्याने मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक हानी होत आहे। प्रशासनाने सर्व ठिकाणच्या वाळूच्या पट्ट्यावर निर्बंध घातलेले असून वाळूचे ठेकेही रद्द करण्यात आलेले आहेत। मात्र असे असताना जिल्हा प्रशासनाच्या नाकाखाली वाळूची सर्रास चोरी होत आहे। गेले कित्येक दिवसांपासून हा प्रकार चालू असून हे वाळू माफिया कुणालाही जुमानत नाही आणि प्रशासन कोरोना गुंतलेले असल्याने आता तर माफियांचे चांगलेच फावलेले आहे। लाखो रुपये किंमत असलेल्या या गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी तहसीलदारांनी त्वरित उपाययोजना कराव्यात आणि सावंगी तलावातील वाळूच्या या अवैध उपशाला पायबंद लावावा अशी मागणी आता नागरिक करू लागले आहेत। औरंगाबादमध्ये पुन्हा लॉकडाऊन कडक होणार अशा प्रकारची चर्चा सुरू असताना आज पोलिसांनी कडक नाकाबंदी करून वाहन चालकांवर गुन्हे नोंदविले। पोलिसांनी संपूर्ण शहरामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी आणि 4 चाकी वाहन चालकांवर कारवाई केली। अनलॉक 2 मध्ये कुठल्याही नव्या घोषणा प्रधानमंत्र्यांनी केलेल्या नाही। तसेच 1 जुलै पासून राज्यात पूर्वीच्या सूचनांप्रमाणे व्यवहार सुरळीत राहतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते। मात्र स्थानिक पातळीवर काही निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकेल असे निर्देशही देण्यात आलेले आहेत। औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव खूपच वाढलेला असल्याने आज पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सकाळी 11 ते 1 वाजेदरम्यान नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतला होता। यावेळी पोलिसांनी अनेक वाहन चालकांवर कारवाई केली। आपल्या इथला कोरोनाचा
धोका कमी झालेला नसल्याने विनाकारण घराबाहेर पडू नये असे प्रशासनाचे सक्त आदेश आहेत। मात्र असे असले तरी अनेक जण दुचाकीवरून भटकंती करताना दिसून आले। दुचाकीवर फक्त एकाच व्यक्तीला प्रवास करण्याची परवानगी दिलेली असताना 2 किंवा 3 जण दुचाकीवरून जात असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली। 4 चाकी वाहनातही योग्य संख्येने प्रवास करण्यास मुभा देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर प्रत्येकालाच मास्क वापरणे बंधनकारक असल्याने मास्क न घालणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली। बाबा पेट्रोल पंप, हर्सुल टी पॉइंट चौक, दर्गा परिसर, बीड बायपास आदी सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवर ही नाकाबंदीची कारवाई राबविण्यात आली आणि नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केल्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी एडीएन न्यूजशी बोलताना सांगितले। कोरोनाचं संकट आणखीन काही संपलेलं नाही आहे। शासनाने जरी लॉकडाऊन मध्ये बऱ्याचशा गोष्टीसाठी जर सवलती दिल्या आहेत तर त्या सवलतीचा जाणीवपूर्वक जबाबदारीपूर्वक त्याचा वापर करावा। अनावश्यक ट्रिपल सीट फिरू नये, अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नये। 4 व्हीलर ॲटोमध्ये 2 पेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास करू नये। 4 व्हीलरमध्ये 1 ड्रायव्हर व 2 पॅसेंजर याच्यापेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास करू नये। जे नियम शासनाने घालून दिलेले त्याचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे, तो पालन झालं पाहिजे आणि त्यासाठी आज नाकाबंदी लावण्यात आलेली होती। 11 ते 1 या दरम्यान आम्ही 10/188च्या कारवाया केलेल्या आहेत। नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी शासनाने घालून दिलेल्या नियम अटींचं पालन करून जे लॉकडाऊन अनलॉकची प्रोसिजर चालू आहे त्यात सहकार्य करावं आणि जबाबदारीने राहावं। किती गाड्यांवर कारवाई केलेली आहे आतापर्यंत? मोटर व्हेकल ॲक्टप्रमाणे 20 गाड्यांवर कारवाई झालेली आहे आणि 188 प्रमाणे जे अतिरिक्त क्षमतेपेक्षा जास्त लोक प्रवास करताना मिळून आले त्यांच्यावर 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे। अशा 20 लोकांवर कारवाई करण्यात आली। आषाढी एकादशी निमित्ताने आज मुख्य पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सौभाग्यवती रश्मी ठाकरे यांच्या हस्ते झाली। पायी दिंडीला बंदी तसेच पंढरपुरात गर्दी करण्यास प्रतिबंध असल्याने यावर्षी सर्वच भाविकांनी आपापल्या घरीच विठुरायाची आराधना केली। आज आषाढी एकादशी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्माईच्या पूजनाचा दिवस। दरवर्षी लाखो वारकरी पायी दिंडीने पंढरपूरला जातात। राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतात। मात्र यावर्षी कोरोनाचा प्रकोप असल्याने इतर काही सणांप्रमाणेच वारीलाही मज्जाव करण्यात आला होता, त्यामुळे पंढरपूरला मोठी गर्दी जमली नाही। त्याचबरोबर यावर्षी माऊलीच्या पादुका तसेच पालखी वाहून नेण्याचा मान लालपरी अर्थात एसटी महामंडळाच्या बसला मिळाला। पंढरपुरात शासकीय पूजा आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली, तर पूजेचा मान यावर्षी विठ्ठल बोर्डे यांना सपत्नीक मिळाला। औरंगाबाद शहराजवळच्या छोटा पंढरपूर येथेही दरवर्षी लाखो भाविक वारकरी जमतात, पण यंदा येथेही गर्दी टाळण्यासाठी कुणी गेले नाही। प्रत्येकाने आपल्या घरातच राहून विठ्ठल रुक्माईची आराधना केली। आषाढी एकादशी निमित्ताने शिवसेना शाखा मुकुंदवाडीच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले, तसेच गोरगरिबांना धान्याच्या किटचेही वाटप करण्यात आले। शिवसेना उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर डांगे पाटील यांच्या वाढदिवसाला शिवसैनिकांनी हा उपक्रम राबविला। मुकुंदवाडी येथे आषाढी एकादशी निमित्त आणि शिवसेनेचे उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर डांगे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फराळ वाटप आणि गरजूंना अन्नधान्याचे किटचे वाटप करण्यात आले। अंबिकानगर मुकुंदवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमास शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब डांगे, लक्ष्मण पिवळ पाटील, भाऊसाहेब राते, श्रीराम पिवळ, गणेश डांगे, पांडुरंग साळुंखे, प्रकाश कुबेर, सुभाष खोजे, संतोष जाधव, योगेश काकडे, सागर पिवळ, अक्षय चौधरी, मयूर जोर, आकाश खोजे आदींची उपस्थिती होती। सर्वप्रथम या ठिकाणी आषाढी एकादशीच्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। आज अंबिकानगर, इंद्रनगर या मुकुंदवाडी या भागात शिवसेनेचे विभाग प्रमुख लक्ष्मणरावजी पिवळ यांच्या नेतृत्वाखाली आज या आषाढी एकादशी निमित्त आम्ही केळीचं फराळाचं वाटप केलं, तसेच काही गोरगरीब लोक होते त्यांना आम्ही या ठिकाणी धान्यसुद्धा वाटप केलेलं आहे। यापूर्वीसुद्धा उपक्रम आम्ही घेतले, परंतु आज आषाढी एकादशी असल्यामुळे या ठिकाणी हा कार्यक्रम राबवण्यात आला। तसंच आज शिवसेनेचे उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर डांगे यांचा वाढदिवसानिमित्त या परिसरात गोरगरीब लोकांना आणि या परिसरात म्हणजे हा स्लम भाग असल्यामुळं मीडियम क्लासचे लोक या परिसरात जास्त असतात, त्यानिमित्ताने त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज या ठिकाणी फराळाचं व अन्नधान्याचे या परिसरात वाटप केलं। आज सर्वप्रथम सर्व नागरिकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आषाढी एकादशीचं निमित्त साधून आम्ही आमच्या या विभागामध्ये शिवसेनेतर्फे अन्नधान्याचे किट वाटप केल्या।
केल्या व काही फराळाचं साहित्य वाटप केलं व तसेच आमचे उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा त्यांचा वाढदिवस साजरा करून आम्ही गोरगरिबांना किटचं धान्य वाटप केलेलं आहे. बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. हा दिवस कृषी दिन म्हणूनही साजरा केला जातो. सिडको बसस्थानक चौकातील वसंतराव नाईकांच्या पुतळ्यास महाराष्ट्र सेनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले. हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सिडको येथील पूर्णाकृती पुतळ्याला महाराष्ट्र सेनेचे पक्षप्रमुख राजूभाई साबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष पंडित राठोड हे होते. यावेळी जिल्हा प्रमुख जयकिशन कांबळे यांनी हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या कार्याबद्दल प्रतिक्रिया दिली. यावेळी नंदकुमार अंबोरे, राजकुमार अमोलिक, जिल्हा सचिव उमेश सातदिवे, जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश कांबळे, रवी बनसोडे, दीपक म्हस्के, BS पवार, राजू भिंगारदेव, पंडित हिवाळे, आकाश मोरे, संतोष जाधव, सुमित जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वसंतराव नाईक साहेब हे 11 वर्ष या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भूषवलेले व्यक्तिमत्व आहे. काळ्या मातीत हिरवे स्वप्न साकार करण्याचं त्यांचं जे ध्येय होतं ते उपमंत्री, मुख्यमंत्री, खासदार, आमदार असे अनेक पदं भूषवलेले वसंतराव नाईक साहेब आहेत. परंतु त्यांचा मूळ बांधा हा शेतकऱ्याविषयी आपल्याला अस्मिता ही खूप मोठ्या प्रमाणात होती. या पक्षाचे वसंतराव नाईक साहेब काँग्रेस पक्षाचे 11 वर्ष मुख्यमंत्री राहिले आहेत. त्या पक्षाने वसंतराव नाईक साहेबांचा इतिहास उपेक्षित ठेवलेला आहे. आजही वर्णवादीनुसार जर बघितले तर तांड्या वस्त्यावर बंजारा समाज राहतो. दलितांच्या आणि बंजारा समाजाची एकच समस्या आहे. त्या सर्व सोबत घेऊन येणाऱ्या काळात महाराष्ट्र सेना या सर्व समस्यांचं निवारण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर एक आंदोलन उभा करेल. आज तुम्हाला वसंतराव नाईक जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देऊन आम्ही थांबतो. वसंतराव नाईक साहेबांचा, वसंतराव नाईक साहेबांचा. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. तसेच त्यांच्या कौटुंबिक संबंधातही काही प्रमाणावर ताण आहे. मात्र त्यांच्यातील लढाऊ कार्यकर्ता त्यांना स्वस्थ बसू देत नाही. आता त्यांनी बजाज ऑटो कंपनी विरोधात शरसंधान साधले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बजाज ऑटो कंपनीला तात्काळ बंद करावे, कारण या कंपनीत 140 रुग्ण आढळले आहेत, असे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे. बजाजच्या मालकांचे सरकारशी लागेबांधे असल्यानेच ही कंपनी कोरोनाची भीती असतानाही सुरू केली, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. त्या ठिकाणी 140 लोक पॉझिटिव्ह झालेले आहेत, तरीही कंपनी चालू आहे. म्हणजे शेवटी काय की बजाज कुठेतरी वरती कनेक्टेड आहे आणि इकडे मेले लोक तरी चालतील, पण बजाजला कुणी हात लावायचा नाही, अशातला हा घाणेरडा प्रकार दिसतोय. मला असं वाटतं की कामगारांची जीव धोक्यात टाकून कंपनी जर चालणार असेल तर ती काही उपयोगाची नाहीये. मी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना सांगून हे बंद करा. जी कोविड टास्क फोर्स आहे आपल्या जिल्ह्याची, त्याचे अध्यक्ष पण मला असं वाटतं की जिल्हाधिकारीच आहेत.
मी त्यांनाही त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की ताबडतोब ही कंपनी बंद करा, ती सॅनिटाईज करा, नाहीतर प्रादुर्भाव जास्तीचा होईल. आणि तुम्ही जर हे केलं नाही तर मी हायकोर्टात जाईन आणि पिटिशन दाखल करेन की या GR-नुसार ही कंपनी बंद होणं आवश्यक असताना सुद्धा लोकांनी म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी प्रशासनाने आणि पदाधिकाऱ्यांनी ऍक्शन घेतली नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे आहे लोकांचे जीव धोक्यात आलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी कारवाईचे आदेश द्यावेत. अशा पद्धतीचं मी हायकोर्टात रिट पिटिशन करेन आणि तुमच्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल होईल असं मी बघेन. कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता आता खासगी रुग्णालयांनाही कोविड रुग्ण दाखल करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केल्या आहेत. शहरातील काही मोठ्या दवाखान्यांच्या डॉक्टरांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी काल एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील प्रमुख खासगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अनंत गव्हाणे, मनपा आयुक्त आस्तिकुमार पांडे, महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर, बजाज हॉस्पिटलचे डॉक्टर वर्मा, MGM हॉस्पिटलचे डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी, दूत हॉस्पिटलचे डॉक्टर संजय सुर्वे, MIT हॉस्पिटलचे डॉक्टर राजेंद्र प्रधान, एशियन हॉस्पिटलचे डॉक्टर शोएब हाशमी, हेगडेवार हॉस्पिटलचे डॉक्टर अश्विन कुमार तुपकरी, माणिक हॉस्पिटलचे डॉक्टर राजेश्वर किश्ते, ESIS हॉस्पिटलच्या डॉक्टर अंजली बनसोड आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी या खासगी रुग्णालयाच्या अडचणीही जिल्हाधिकारी चौधरी यांनी जाणून घेत त्यावर करावयाच्या उपाययोजनांविषयी चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले की कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन, शासकीय रुग्णालये, पॅरामेडिकल युद्ध पातळीवर कार्य करीत आहे. या स्थितीतील शहरातील प्रमुख खासगी रुग्णालयांनी कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी आपल्या रुग्णालयातील ICU बेड, व्हेंटिलेटर, तज्ञ पथक सुविधांमध्ये वाढ करून आपले योगदान द्यावे. त्याचबरोबर सामान्य रुग्णांवर उपचार करताना कोरोना रुग्ण यांचा परस्पर संपर्क येणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केली. तसेच महापालिकेच्या MHMH ऍपवर शहरातील रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या ICU बेडची दररोजची माहिती देण्यात यावी, जेणेकरून नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती घेतली. शहरातील कोविड क्लिनिक सेंटरमध्ये याआधी बाहेरील ठेकेदारांकडून अन्न पाकिटांचा पुरवठा होत होता. मात्र आता महानगरपालिकेने स्वतःचे किचन तयार केले असून सर्व रुग्णांना याच किचनमध्ये तयार केलेले रुचकर भोजन पुरविण्यात येत आहे. औरंगाबाद शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या क्वारंटाईन सेंटर व कोविड केअर सेंटर येथील कोरोना व्यक्तींना जेवण पुरवण्याची व्यवस्था महानगरपालिकेने केली आहे. या भोजन कक्षाचे कामकाज शहर अभियंता श्री सखाराम पानझडे यांच्या अधिपत्याखाली चालते. महापालिकेचे हे भोजन कक्ष सकाळी 5 वाजल्यापासून सुरू होते. या किचन मध्ये 8 स्वयंपाकी व इतर मदतनीस काम करतात. सर्वजण मास्क, हँड ग्लोव्ह वापरतात. यामध्ये प्रशस्त जागेत सर्व प्रकारची आवश्यक काळजी घेऊन स्वयंपाक बनवला जातो. शहरातील सर्व सेंटरला सकाळी 7 वाजेपर्यंत चहा पोहोचवला जातो. त्यानंतर दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत जेवण पोहोचवले जाते. यानंतर 4 वाजता पुन्हा चहा व सायंकाळी 7 वाजता रात्रीचे जेवण पोहोचवणे असा दिनक्रम चालतो. संपूर्ण आठवड्याचा मेनू ठरविलेला असल्याने कोणतीही अडचण निर्माण होत नाही. सुरुवातीला सर्व केंद्रांमार्फत येथे किती व्यक्तींचे जेवण, नाश्ता, चहा अपेक्षित आहे याची नोंदणी केली जाते. सर्व सेंटरला दिलेल्या ऑर्डर्स प्रमाणे जेवणाचे पॅकेट तयार केले जातात व हे पॅकेट्स आवश्यकतेप्रमाणे सर्व सेंटरवर पोहोचवले जातात. अतिशय रुचकर व आरोग्यास हितकारक असे जेवण शहरातील 19 सेंटरवरील 1700 लोकांपर्यंत पुरविले जाते. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आज पुन्हा 200 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ. एकूण आकडा पोहोचला 5765 वर. प्रशासन गुंतले कोरोनात, मात्र वाळू माफियांनी लावला अवैध उपसा. गौण खनिजाच्या चोरीकडे तहसीलदारांचे मात्र दुर्लक्ष. मिशन बिगिनच्या दुसऱ्या सत्रात पोलीस झाले आक्रमक. नाकाबंदीत नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर जबर दंड. आणि आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी घरीच केली विठुरायाची पूजा अर्चा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी दिंडीला होती बंदी. आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN स्पंदन मनामनाचे.